अचानक एखाद्या व्यक्तीला असं वाटलं की आपल्याला थायरॉइड आहे, तर ते ओळखायचं कसं? म्हणजे त्याची एकदम निश्चित लक्षणं कोणती आहेत की ज्याच्यामुळे त्याची टेस्ट करायला आता तुम्ही जायला हरकत नाही? सो थायरॉइडच्या बाबतीत निश्चित लक्षणच नसतात. म्हणजे थायरॉइडची जी लक्षणं आहेत ती खूप वेग आहेत. म्हणजे आता समजा आपण 10 लोकांना उभं केलं आणि त्यांना विचारलं तुमच्यापैकी किती जणांचे केस गळत आहेत, तर 4 लोक हात वरती करतील. पण त्या 4 लोकांना थायरॉइड नसतं. सो केस गळणं, वजन 3-4 किलोनी वाढणं, संडासला साफ न होणं, त्वचा ड्राय पडणं, हातांना, पायांना, पोटऱ्यांना क्रॅम्प्स येणं, ही हायपोथायरॉइडिझमची लक्षणं असू शकतात. हायपरथायरॉइडिझममध्ये की वजन कमी होतं, धडधड होते, थरथर होते, घाम जास्त प्रमाणात येतो. पण हे जर तुम्ही सिम्प्टम्स बघितले, म्हणजे ही जर लक्षणं आपण बघितली, तर ही खूप कॉमन इतर आजारांमध्ये सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे सिम्प्टम्सवरती नाही गेलं पाहिजे. ज्या व्यक्तीच्या घरात थायरॉइडचा आजार आहे, त्या व्यक्तीने स्वतःचे रिपोर्ट वर्षातनं एकदा काढलेच पाहिजेत. विनाकारण आलेला सततचा थकवा हे लक्षण असू शकतं का थायरॉइड मध्ये?